नमस्कार मित्रांनो, सर्वांचं आपल्या मानदेश पॅटर्न या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण महत्त्वपूर्ण म्हणजे परीक्षेचा टर्निंग पॉईंट असणाऱ्या चालू घडामोडी आणि त्यामध्ये जी परीक्षेची तारीख आहे मित्रांनो, पोलीस भरती 7 जुलैला पेपर होणार आहे. त्याच अनुषंगाने आपण महत्त्वपूर्ण यामध्ये चालू घडामोडी बघणार आहे, जेणेकरून तुमचा मार्क जाता कामा नये. कारण आता परीक्षेला वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ चांगल्या प्रकारे बघू शकता. जरी तुम्ही व्यवस्थित बघितलं नाही तरी ऐकू शकता, जेणेकरून तुमच्या त्या साधारण जानेवारीपासून ज्या घडामोडी आहेत त्या तुमच्या कानावर पडतील. आणि आपण महत्त्वपूर्ण चालू घडामोडीचा यामध्ये समावेश केलेला आहे, जेणेकरून 100% त्यामध्ये प्रश्न परीक्षेत विचारले जातील. आणि महत्त्वपूर्ण सांगतो की चालू घडामोडी म्हणजे जरी याच्या अगोदर एखादी घडामोड झाली असेल तर ती ऐतिहासिक बनते, तिची ऐतिहासिक नोंद बनते, त्यामुळे एक तिचा इतिहास बनतो. त्यामुळे काही पाठीमागच्या जरी घडामोडी असतील त्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं असतं. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सांगतो की कोरोना असेल किंवा चंद्रयानची योजना झाली, चंद्रयान मिशन चंद्रयान, आता ती 2023मध्ये झाली, पण पहिली कधी झाली तर 2008, दुसरी 2019. तर असे सुद्धा प्रश्न परीक्षेत येण्याची 100% शक्यता असते. जरी ती घडामोडी जुनी असेल तरी सुद्धा त्यावर प्रश्न येण्याची शक्यता असते. अशी सुद्धा आपण प्रश्नाचा समावेश या ठिकाणी केलेला आहे आणि महत्त्वपूर्ण प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. तर सर्वांनी हा व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा, तर तुम्हाला समजून जाईल. वैयक्तिक मला असं वाटतं की जास्तीत जास्त फापड पसारा करण्यापेक्षा कमीत कमी आणि मोजका व्यवस्थित जी परीक्षेला विचारलं जाणार आहे तेच करा. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. त्यामध्ये बघा, आपण जानेवारीपासून ठळक ज्या घडामोडी आहेत, हेडलाईन आहेत, त्या पूर्णपणे बघणार आहे. तर जानेवारीमध्ये घडामोड झाली होती की जालना ते मुंबई 6वी वंदे भारत सुरू झाली होती आणि पहिली विचारली तर मुंबई ते गांधीनगर वंदे भारत. त्यानंतर 15 जानेवारी राज्य क्रीडा दिन महाराष्ट्र राज्याने घोषित केला. तर हा 15 जानेवारी खशाबा जाधव यांचा जन्मदिन आहे आणि तो राज्य क्रीडा दिन. यामध्ये बघा, जे नवीन महत्त्वपूर्ण दिन आहेत तेच आपण त्याचा समावेश केलेला आहे. उगाच पूर्ण दिन विशेष आपण यामध्ये समावेश केलेला नाही. त्यामध्ये 15 जानेवारी बघा, राज्य क्रीडा दिन, खशाबा जाधव यांचा जन्मदिन. त्यानंतर अलीकडेच 23 जानेवारी पराक्रम दिनसुद्धा साजरा केला जातो, सुभाषचंद्र बोस यांची जयंती. त्यानंतर महत्त्वपूर्ण बघा, 16वा जो वित्त आयोग आहे, सध्या वित्त आयोग 15वा चालू आहे. 16वा वित्त आयोग 1 एप्रिल 2026 ते त्याचा कालावधी राहणार आहे 31 मार्च 2031. त्याचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली अरविंद पंगारिया आणि सध्या जे 15वा आहे त्याचे अध्यक्ष आहेत NK सिंग. तर तुम्हाला जर 16व्या वित्त आयोगाचं विचारलं अध्यक्ष तर अरविंद पंगारिया असं उत्तर लिहा. त्यानंतर MPSCचे नवनियुक्त अध्यक्ष यांचीसुद्धा निवड झालेली आहे. तर त्या ठिकाणी मित्रांनो ज्या महाराष्ट्रात नवीन नियुक्त आहेत त्याचा सुद्धा आपण संपूर्ण समावेश या व्हिडिओमध्ये केलेला आहे. MPSCचे अध्यक्ष रजनीश शेट यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर आपले पोलीस महासंचालक आहेत रश्मी शुक्ला, CRPFचे प्रमुख आहेत अनिल सिंह, CISFचे प्रमुख आहेत नीना सिंह आणि रश्मी शुक्ला ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत. हे सुद्धा प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवा. त्यानंतर ज्या CISF ज्या प्रमुख आहेत नीना सिंह, ह्या सुद्धा CISFच्या पहिल्या महिला प्रमुख आहेत, लक्षात आलं का. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्य सचिव त्या ठिकाणी बघा नितीन करार यांची निवड झालेली आहे आणि ते आहेत 47वे. त्यानंतर महत्त्वपूर्ण जानेवारीमध्ये विश्व मराठी साहित्य संमेलन झालं होतं वाशी, नवी मुंबई या जिल्ह्यामध्ये. तर ते 27 ते 29 जानेवारी 2024 या दरम्यान झालं होतं. त्यानंतर संयुक्त राष्ट्राने घोषित केलेले महत्त्वपूर्ण वर्ष, यावर सुद्धा 100% प्रश्न विचारत होतो. 2023, 24 आणि 25. कदाचित तुम्हाला जोड्या लावा किंवा डायरेक्ट 2025 किंवा 24 हे वर्ष काय म्हणून घोषित केलं 100% प्रश्न येईल. 2023 भरडधान्य वर्ष किंवा बाजरी वर्ष, 2024 आंतरराष्ट्रीय उंट वर्ष जे रेग्युलर चालू आहे ते 2024, 2025 हिमनद्या वर्ष, हिमनद्या संरक्षण. तर बघा या ठिकाणी संयुक्त राष्ट्र ह्या प्रश्न आल्यामुळे युनोची स्थापना मित्रांनो झाली 24 ऑक्टोबर 1945. सध्या 193 देश आहेत. ह्याचे मुख्यालय हे न्यूयॉर्क, अमेरिका, वॉशिंग्टन DC या देशात. त्याचे सध्याचे अध्यक्ष आहेत अँटोनिया गुटेरेस आणि पहिले आहेत ट्रिंगवेली. आणि ह्याच युनोमध्ये भारताचा समावेश आहे मित्रांनो 30 ऑक्टोबर 1945. आपण या व्हिडिओमध्ये चालू घडामोडीबरोबरच ज्याही GKच्या कन्सेप्ट असतील त्यासुद्धा कन्सेप्ट पूर्ण करणार आहे. त्यानंतर बघा महत्त्वाच्या नियुक्त्या 100%, नियुक्त्यावर मित्रांनो 100% प्रश्न येतो, त्यामुळे नियुक्त्या चांगल्या करा. इतर जास्त फापड पसारा करू नका. रोज हे ते बघायचं ते करायचं, जास्त करण्याची गरज नाही. मोजकं करा पण चांगलं करा. 100% इथंच प्रश्न असतात. त्यानंतर बघा सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश सध्याचे आहेत DY चंद्रचूड, ओके, 50वे. त्यानंतर मुख्य निवडणूक आयुक्त आहेत राजीव कुमार, 25वे.
त्यानंतर महाराष्ट्राचे तुम्ही मुख्य निवडणूक आयुक्त जर बघितलं तर उर्विंदर पाल सिंह मदान म्हणजे UPS मदान हे आहेत. 2024 हे निवडणुकांचं वर्ष. 100% निवडणुकावर मित्रांनो प्रश्न येणार आहे. यामध्ये आपण लोकसभा आणि राज्यसभा याचा पण आपण समावेश केला आहे. त्यामध्ये ह्याची एक हेडलाईन होती. 2024ची जी निवडणूक होती त्याची हेडलाईन होती की चुनाव का पर्व देश का गर्व. त्यानंतर या निवडणुकीचे ब्रँड ॲम्बेसिडर राजकुमार राव. आणि या निवडणुकीमध्ये बघा मलकागिरी तेलंगणा सर्वात मोठा मतदारसंघ आणि लक्षद्वीप सर्वात लहान मतदारसंघ. तर आपल्या देशामध्ये एकूण 7 टप्प्यात ही निवडणूक पूर्ण झाली, तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यात. सर्वाधिक मतांचे प्रमाण आहे गडचिरोली या जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा. भारतात जर बघितलं तर याचं उत्तर आहे तेलंगणा. त्यानंतर जे नवीन राज्य आणि त्याचे नवीन झालेले मुख्यमंत्री, ज्या राज्यांचे नवीन मुख्यमंत्री झाले त्यानंतर तुमचे 7 सिस्टर असतील भारताच्या पूर्वेकडील भागातील, तर ती राज्य जरा कसे आहेत, लोकांच्या राज्य राजधानी जरा चुकतात म्हणून तिकडचे प्रश्न 100% विचारले जातात. मिझोराम वगैरे, अरुणाचल प्रदेश या राज्यांच्या राजधानी आणि मुख्यमंत्री 100% पाठ करा, यावर 100% प्रश्न असतो. तर यामध्ये बघा झारखंडचे आहेत चंपई सोरेन, झारखंडची राजधानी आहे रांची. त्यानंतर आहे तेलंगणाचे आहेत रेवंत रेड्डी आणि तेलंगणाची हैदराबादी राजधानी. त्यानंतर मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री आहेत लाल दोहोमा, राजधानी ऐजवाल. छत्तीसगडचे अट्टलनगर राजधानी, नवीन CM आहेत विष्णुदेव साय. राजस्थानचे जयपूर CM आहेत नवीन भजनलाल शर्मा. मध्यप्रदेशचे बघा बऱ्याच लोकांना शिवराज सिंह चौहान हेच उत्तर देतात, पण त्यांच्या ठिकाणी मोहन यादव हे मुख्यमंत्री झालेले आहेत. आणि शिवराज सिंह चौहान हे भारताचे कृषी मंत्री झालेले आहेत, लक्षात ठेवा. त्यांनी विधानसभेवर निवडून गेलेत, लोकसभेवर, आणि त्या ठिकाणी त्यांची भारताचे कृषी मंत्री म्हणून निवड झालेली आहे. आणि मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. त्यानंतर आंध्र प्रदेशवर सुद्धा 100% प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. आंध्र प्रदेशची नवीनच राजधानी अमरावतीला मान्यता दिलेली आहे. आणि त्यानंतर त्यांचे नवीनच मुख्यमंत्री बनलेले आहेत चंद्रबाबू नायडू. आणि उपमुख्यमंत्री अभिनेता कमल हसन हा उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी झालेला आहे. त्यानंतर हरियाणाचे नायब CS सैनी हे नवीन मुख्यमंत्री झालेले आहेत, हे सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षा दृष्टीनं महत्त्वाचं, व्यवस्थित बघा किंवा व्यवस्थित लक्षात ठेवा. आपण त्यावर चर्चा करत आहोत जेणेकरून तुमच्या लक्षात राहील यासाठी आपण ती बोलत आहे. बघा भारताचे CDS प्रमुख आहेत अनिल चौहान. लष्कर प्रमुख आहेत मित्रांनो मनोज पांडे, लष्कर प्रमुख. आणि हवाई दल प्रमुख आहेत विवेकराम चौधरी. आणि नौदल प्रमुख नेव्ही प्रमुख आहेत मित्रांनो, आता हरिकुमार बऱ्याच लोक उत्तर देतील, पण याच्या जागेवर दिनेश कुमार त्रिपाठी हे नवीन व्यक्ती त्या ठिकाणी आलेले आहेत. तर ह्या तिन्ही लष्कर आहेत त्याचे प्रमुख राष्ट्रपती असतात, हे पण लक्षात ठेवा त्या ठिकाणी. त्यानंतर आपलं जे रॉय रिसर्च अँड ॲनालिसिस विंगचे प्रमुख आहेत रवी सिन्हा. NIA चे प्रमुख आहेत सदानंद दाते, नवीनमध्ये त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर CBI सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन त्याचे आहेत प्रवीण सूद. IB म्हणजे इंटेलिजन्स ब्युरोचे प्रमुख झालेत तपन कुमार डेका. कधी तुम्हाला याचा लॉंग फॉर्म सुद्धा विचारला जाऊ शकतो. आणि ED इन्फॉर्मेशन डिपार्टमेंटचे प्रमुख आहेत राहुल नवीन. तर ED ही संस्था आहे, EDचं सुद्धा व्यवस्थित ठेवा कारण ह्याच्यावर सुद्धा प्रश्न पडू शकतो. आणि ED ही संस्था आहे ना आपल्या वित्त मंत्रालयाच्या अखत्यारीत काम करते, म्हणजे वित्त मंत्रालयाच्या खाली ती काम करते, लक्षात ठेवा. त्यानंतर महत्त्वाच्या नियुक्त्या बघा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य आहे ना, त्या महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा महत्त्वाच्या नियुक्त्या 100% विचारल्या जातात. त्यामध्ये मुख्यमंत्री असतील तर एकनाथ शिंदे आहेत, 20वे आहेत ते. त्यानंतर राज्यपाल रमेश बैस 22वे. आणि पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आहेत आणि ते महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर आपल्या राज्याचे महाधिवक्ता आहेत बिरेंद्र सराफ, महाधिवक्ता म्हटले कलम 165. त्यानंतर राज्य निवडणूक आयुक्त आहेत UPS मदान, उर्विंदर पाल सिंह मदान. तर लक्षात घ्या ज्या की स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक असतात ते आपल्या राज्य निवडणूक आयुक्त घेतं, आणि ज्या आपल्या लोकसभा आणि लोकसभाच्या निवडणूक आहेत ते केंद्रीय निवडणूक आयुक्त मित्रांनो घेतो, हे लक्षात ठेवा. राज्य निवडणूक आयुक्त फक्त आणि फक्त ज्या की आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आहेत तेवढ्याच पार पडतं, इतर निवडणुका केंद्रीय निवडणूक आयुक्त घेतं. त्यानंतर मुख्य न्यायाधीश मित्रांनो राज्याच्या आपल्या देवेंद्र कुमार उपाध्ये आणि मुख्य सचिव आहेत डॉक्टर नितीन करार.
याच्या व्यतिरिक्त ज्या ठिकाणी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यात फॉर्म भरला आहे, समजा तुमचा फॉर्म सातारला असेल किंवा सांगलीला असेल, तर त्या जिल्ह्याचे तुम्ही तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक म्हणजे SP, त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे जिल्हा अधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री, ह्या तिन्ही गोष्टी लक्षात ठेवा. ह्यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि 100% विचारला जाऊ शकतो. आपण ज्या आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय ज्या ठळक घटना झाल्यात ह्याच्याकडे लक्ष देत, जेणेकरून परीक्षेच्या दृष्टीनं बोगसगिरी काय सुद्धा नाही, सर्व महत्त्वपूर्ण घडामोडी त्याच फक्त बघत आहे, इतर बोगस नाही. बघा, आपल्या राज्याने एक राज्यशस्त्र म्हणून घोषित केलं होतं दांडपट्टा, लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, लक्षात आलं का, त्याचे अध्यक्ष आहेत रोहित पवार. महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक जी संघटना आहे त्याचे अध्यक्ष आहेत अजित पवार. आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद आहे त्याचे अध्यक्ष आहेत रामदास तडस. त्यानंतर महाराष्ट्र बॅडमिंटनचे अध्यक्ष आहेत अरुण लाखानी. ह्या चारही गोष्टी लक्षात ठेवा. ह्याच्या अगोदर सुद्धा यावर प्रश्न आलेला आहे. मला ज्या काही महत्त्वाच्या हेडलाईन वाटल्यात त्या मी एका बाजूला केलेत, लक्षात आलं का. त्यानंतर देशातील पहिली पाण्याखालून जाणारी मेट्रो कोलकाता या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर जी 71वी मिस वर्ल्ड 2024 जी झाली ती महत्त्वाचं मुंबईमध्ये झाली, हे लक्षात ठेवा. विजेत्या तिची क्रिस्टिना प्लिस्कोवा, पण ही जी स्पर्धा आहे ती मुंबई या ठिकाणी झालेली आहे. त्यानंतर देशात CAA लागू झालेला आहे, त्याचा सुद्धा तुम्ही लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. CAAचा 100% तुम्हाला त्या ठिकाणी जे काही स्पेलिंग आहे, स्पेलिंग मिस्टेक करू नका. सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि त्यानंतर जी नवीन बघा आपल्यामध्ये नवीन नावे ठेवण्यात आली, म्हणजे बदल झाले. धाराशिव, उस्मानाबादचं झालं धाराशिव. त्यानंतर आपल्या औरंगाबादचं झालं छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर वेल्हे तालुका आहे पुणे जिल्ह्यामध्ये, त्याचं झालेलं आहे राजगड. आणि महत्त्वाचं राजपथचं नाव कर्तव्यपथ झालं. ही घटना जुनी आहे पण महत्त्वाची असल्यामुळे आपण ॲड केली. अजूनसुद्धा यावर प्रश्न येऊ शकतो. राजपथचं नवीन नाव कर्तव्यपथ असं या ठिकाणी झालेलं आहे. त्यानंतर 2024चे ऑलिम्पिक झालेले आहे. ऑलिम्पिक होणार आहे मित्रांनो पॅरिस या ठिकाणी. आपल्या भारताकडून झरीन कमल हे ध्वजवाहक असणार आहेत. 2028ची लॉस एंजेलस अमेरिका या ठिकाणी ऑलिम्पिक होणार आहे. त्यानंतर 2032ची बिस्बेन ऑस्ट्रेलिया शहरामध्ये ऑलिम्पिक होणार आहे. आणि 2036ची भारतात होण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. अजून याबद्दल निश्चित नाही, होऊ शकते किंवा नाही आपण सांगू शकत नाहीत, पण प्रयत्न चालू आहे. ही पण घटना महत्त्वाची आहे कारण 2024मध्ये आपली परीक्षा आहे आणि ऑलिम्पिकसुद्धा 2024मध्ये, त्यामुळे या ठिकाणी ॲड करण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे मुख्यालय मित्रांनो लॉसने स्वित्झर्लंड यामध्ये. पहिली ऑलिम्पिक झाली होती ग्रीस या ठिकाणी अथेन्स 1896 साली. प्रत्येकी 4 वर्षानंतर ऑलिम्पिकची जी स्पर्धा आहे ती भरवली जाते. त्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार 2022 पासून दिला जातोय. पहिला नरेंद्र मोदी 2023, आशा भोसले 2024, अमिताभ बच्चन यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर चंद्रयान योजना आणि महत्त्वाची जी आहे आदित्य योजना. चंद्रयान तर सर्वांना माहितीच आहे. आपण 2008, 2019 आणि 23 ऑगस्ट 2023 या दिवशी सक्सेस म्हणजे यशस्वी झालेले आहे. पण आदित्य एल योजना ही जर विचारली तर ही सूर्याबाबत आहे आणि ही योजना 6 जानेवारी 2024 या रोजी ही मोहीम फत्ते झालेली आहे, हे पण लक्षात ठेवा. त्यानंतर 2024चे पद्म पुरस्कार 132 आहेत. त्यामध्ये पद्मविभूषण 5 आहेत, पद्मभूषण 17 आहेत आणि पद्मश्री 110 आहेत. तर एकूण टोटल 132 ही देण्यात ठेवा, महत्त्वाचं आहे. एकूण 5 भारतरत्न पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यामध्ये कलेचा नरस्वामी अशी एक ट्रिक आहे ती लक्षात ठेवा. एकूण 4 जण आहेत ते मृत्यूनंतर आहेत, मरणोत्तर. आणि लालकृष्ण अडवाणी यांना फक्त ते मरणोत्तर नाहीत, असे 5 पुरस्कार देण्यात आलेले आहेत. त्यानंतर पहिला शिवसन्मान पुरस्कार नरेंद्र मोदी यांना सातारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे. प्रश्न येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यानंतर समान नागरी कायदा आपण याबद्दल जास्त काय घेतलं नाही, पण उत्तराखंड मान्यता दिलेली आहे 6 फेब्रुवारी 2024. आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, लक्षात ठेवा. त्यानंतर रणजी विजेता 2024. आता बघा क्रीडामध्ये ज्या बऱ्याच घडामोडी झाल्यात पण महत्त्वाच्या ज्या आहेत त्या आपण एकत्रित केलेत. रणजी विजेता 2024 आहे मुंबई संघ. वर्ल्ड कप 2023चा विजेता आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता आपला भारत. त्यानंतर IPL इंडियन प्रीमियर लीग ही तर सर्वांना माहितीच असेल. 2024 विजेता आहे KKR आणि उपविजेता आहे सनरायझर्स हैदराबाद. तर IPLमध्ये ही पण घटना लक्षात ठेवा की सनरायझर्स हैदराबादने ह्या वर्षी म्हणजे आतापर्यंत म्हटलं तरी चालेल 2024पर्यंत IPL 2008-09ला सुरू झाली आणि आतापर्यंत सर्वाधिक स्कोर आहे 277. ही पण घटना लक्षात घ्या. त्यानंतर
अंडर 19ची विश्वचषकाची स्पर्धा झाली साऊथ आफ्रिका या देशामध्ये 2024, त्याचा विजेता आहे ऑस्ट्रेलिया आणि उपविजेता आहे भारत. आणि प्रो कबड्डी 2024चा विजेता आहे पुणेरी पलटण. आणि T20 वर्ल्ड कप मित्रांनो चालू आहे वेस्ट इंडिज आणि USA अमेरिका या देशामध्ये. तर ह्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की कोणत्या देशामध्ये चालू आहे. आणि लवकरच या स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा होणार आहे. फायनलसाठी साऊथ आफ्रिका गेलेले आहे. तर सेमीफायनल भारत आणि इंग्लंड यामध्ये चालू आहे. तर कोण फायनल जातं ही बघू आणि फायनल झाल्यानंतर तसंही कळवू जे विजेता होईल ती. लक्षात ठेवा की T20 वर्ल्ड कप महत्त्वाचं वेस्ट इंडिज आणि US या देशामध्ये चालू आहे. विजेता ही लवकरच समजेल. त्यानंतर चंद्रावर लँडिंग करणारे देश बघा. 1959ला रशियानं लुना 2 हे त्यांचं यशस्वी आहे यान. 1966ला अमेरिका अपोलो 11, 2013ला चीन चँगइन 3 आणि भारत 2023 चंद्रयान 3 मोहीम. त्यानंतर 2024ला लक्षात ठेवा जपानसुद्धा यशस्वी झालेला आहे. स्लिम मून मिशन त्यांचं त्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी बघा ज्ञानपीठ पुरस्कार 58वा ज्ञानपीठ पुरस्कार गुलजार व रामभद्राचार्य यांना देण्यात आलेला आहे. आतापर्यंत ह्या पुरस्काराची सुरुवात 1965 जी शंकर कुरूप यांना मिळाला, मल्याळम लेखक. आणि आतापर्यंत महाराष्ट्रातील 4 व्यक्ती आहेत. लक्षात आलं का? वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर 1974, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर 1987, 2003 विंदा करंदीकर आणि 2014 भालचंद्र नेमाडे हिंदू म्हणून जगण्याची समृद्ध अडगळ. तर महत्त्वाचा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 58वा लक्षात ठेवा कोणाला दिलेला? गुलजार व रामभद्राचार्य. त्यानंतर बघा 6 जून हा शिवस्वराज्य दिन, जे 6 जून 1674 या दिवशी राज्याभिषेक झाला छत्रपती शिवरायांचा. त्यामुळे 6 जून हा शिवस्वराज्य दिन म्हणून घोषित केला आहे. तर असे नवीन जे दिवस आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा, त्यावर 100% प्रश्न येतो. त्यानंतर भारताची आपली ज्या हे आहेत गुप्तचर संस्था यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. भारताचे आहे रॉ, अमेरिकेचे आहे CIA, इस्रायलचे आहे मोसाद, जपानची नायचो, इराणचे आहे सावाक, इंग्लंडचे आहे MI6, रशियाची केबीज. ह्या महत्त्वाच्या ज्या गुप्तचर संस्था आहेत त्यासुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर महाराष्ट्राचे पहिले संविधान पार्क आहे पुणे आणि महाराष्ट्रातील पहिले दुधाचे ATM आहे पुणे. त्यानंतर युनिसेफसुद्धा प्रश्न आलेला आहे लहान मुलांबाबत आणि त्याचे ब्रँड ॲम्बॅसेडर आहेत करीना कपूर यांची नवीनच नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर सुनील छेत्री यांनी सुद्धा फुटबॉल या खेळातून निवृत्ती घेतली आहे. भारतीय फुटबॉल टीमचे ते कॅप्टन होते. त्यानंतर G20 परिषद आणि G7 2024 झालेले आहे जर्मनी. जॉर्जिया मेलोनी त्या ठिकाणी PM आहेत. आपले PM सुद्धा त्या ठिकाणी पहिला दौरा झाला आहे. पंतप्रधान मोदींचा 3ऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर पहिला दौरा जर्मनीचा झाला आहे. G7 परिषद आणि G20ची परिषद मित्रांनो लक्षात ठेवा 2022 इंडोनेशिया, 2023 भारत, 2024 ब्राझील आणि 2025 जे पुढच्या वर्षी होणार आहे दक्षिण आफ्रिकामध्ये. आणि नरेंद्र मोदी 9/6/2024 यांनी 3ऱ्यांदा शपथ झाली. पहिली झाली ती 26 मे 2014. तर यांच्या शपथविधीला कोण कोण हजर होतं ही लय महत्त्वाचं. यावर सुद्धा 100% प्रश्न येऊ शकतो. म्हणजे किती लोक हजर राहण्यापेक्षा त्या राष्ट्राचे PM कोण, राष्ट्रपती कोण असे प्रश्न बऱ्याच वेळ विचारले जातात. तर श्रीलंका रणील विक्रमसिंघे उपस्थित होते. त्यानंतर शेख हसीना बांगलादेशच्या PM. त्यानंतर प्रवीण कुमार जगन्नाथ PM मॉरिशस भारतीय वंशज आहेत ते सुद्धा हजर होते. पुष्पकमल दहन पंतप्रधान नेपाळ ते सुद्धा हजर होते. मोहम्मद मुईज मालदीवचे राष्ट्राध्यक्ष, अहमद असिफ उपराष्ट्राध्यक्ष सेशेल्स आणि शेरिंग तोपके पंतप्रधान भूतान हे सुद्धा त्या ठिकाणी हजर होते. त्यानंतर मंत्रिमंडळ बघा. आता जे आपल्या कसं असते मंत्रिमंडळ त्यामध्ये महत्त्वाची जी खाती आहेत तीच आपण घेतलीत कारण त्याचवर प्रश्न विचारला जातो. लक्षात आलं का? गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्रमंत्री S जयशंकर, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, कृषी मंत्री महत्त्वाचं लक्षात ठेवा प्रश्न येऊ शकतो शिवराज सिंह चौहान, महाराष्ट्राचे जे कृषी मंत्री आहेत धनंजय मुंडे. त्यानंतर ऊर्जा मंत्री बघा केंद्रीय मंत्रिमंडळ बघतोय आपण. केंद्रीय ऊर्जा मंत्री आहेत मनोहरलाल खट्टर. त्यानंतर रेल्वे मंत्री आहेत अश्विनी वैष्णव, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव. लक्षात ठेवा हे सुद्धा परीक्षा दृष्टीनं जे मला महत्त्वाचं वाटलं तीच एकत्रित केलं. उगाच सगळ्याच फापड पसारा आपण या ठिकाणी एकत्र केलेलं नाही आहे. त्यानंतर चंद्रयान 3 योजना मोहीम 14 जुलै 2023 श्रीहरिकोटा आंध्र प्रदेश या ठिकाणी
चंद्रयान सोडण्यात आला आणि 23 ऑगस्ट 2023 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश आहे. तर याच प्रकारे चालू घडामोडी करा. जास्त काय फापड पसार करू नका, कारण परीक्षेच्या दृष्टीने करा. इतर काय तुम्हाला महत्त्वाचं वाटलं कमेंट करा, काय चुकीचं वाटलं तेही सांगा, चुकून काय चूक झाली असेल तर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी तुमचे जिल्हा अधीक्षक, जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री ह्या तिन्ही घटना करा. जास्त काय ताण घेऊ नका. चालू घडामोडी 2 मार्काला जास्तीत जास्त विचारले जातील. ठाणे जिल्हा असेल तर जास्त विचारले जातील. पण यावेळेस पॅटर्न आहे, त्या ठिकाणी सरळ सरळ सांगितलं की पेपर सोपे टाका आणि पॅटर्न म्हणजे 25-25-25 असे टाका, तर तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सोपेच येतील मित्रांनो. दुसरी गोष्ट, आपण कोणत्याही म्हणजे ज्या काही घडामोडी चाललेत महाराष्ट्रामध्ये, मराठा आरक्षण वगैरे, तर अशा काही संभ्रमित गोष्टींवर त्यांनी सरळ सांगितलं की तुम्ही प्रश्न टाकू नका, संभ्रम निर्माण करू नका, किंवा जातीवाचक वगैरे काय असतील तर तशा प्रश्नांचा समावेश प्रश्नपत्रिकेमध्ये करू नका, असं जो JR आला होता त्या JR मध्ये सांगितलं. त्यामुळे त्या गोष्टींचा आपण समावेश केलेला नाही. मात्र तुम्ही परीक्षेचा अभ्यास करताना चालू घडामोडीला आता जास्त वेळ देऊ नका, मोजक्या करा. जास्तीत जास्त जे राहिलेले दिवस आहेत त्यामध्ये गणित, बुद्धिमत्ता आणि मराठी व्याकरण हे हातातले मार्क आहेत मित्रांनो. 3 पुस्तक चांगलं रिव्हिजन करा, कारण जे काही चालू घडामोडी जितक्याही तुम्ही कराल तेवढ्या कमीच वाटणार आहेत. ही जास्तीत जास्तच असते. जे काही किती पण करा तुम्हाला कमीच वाटणार आहे. चालू घडामोडी कितीही करा कमीच वाटणार आहे. त्यामुळे ही जी करायचं आहे ती मोजकं करा. जास्तीत जास्त तुम्हाला करायचं असेल तर संपूर्ण बुद्धिमत्ता, संपूर्ण गणित आणि संपूर्ण मराठी विषय क्लिअर करा. ह्यामध्ये तुम्हाला 100% मार्क पडणार आहेत. कमीत कमी हे 3 विषय मित्रांनो 50 ते 60 मार्क आणि जास्तीत जास्त 75 मार्क येणार आहेत 100% यावेळेस. त्यामुळे त्या 3 गोष्टींचा विचार करा आणि चांगल्या प्रकारे पेपर सोडवा. जरी काय तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये परीक्षा दृष्टीने काय राहिलं असेल तर कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा. सर्वांना पोलीस भरतीच्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद मित्रांनो. तर बघा, महत्त्वपूर्ण म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. लोकसभेच्या निवडणूक झालेल्या आहेत. त्यामध्ये महत्त्वाची ट्रिक ला स म्हणजे संसद, र म्हणजे राज्यसभा, ल म्हणजे लोकसभा. 79, 80, 81 असे कलमे आहेत. त्यामध्ये लोकसभेच्या ज्या 543 जागा आहेत, 543 जागांसाठी निवडणूक त्या ठिकाणी झालेली आहे. सर्वाधिक जागा UP 80, महाराष्ट्र 48, पश्चिम बंगाल 42, बिहार 40 आणि तमिळनाडू 39 अशा जागा आहेत. तर ही निवडणूक दर 5 वर्षांनी होते. लोकसभा आणि राज्यसभा याच्यातील फरक जाणून घ्या. लक्षात आलं का? आणि 18वे जे अध्यक्ष आहेत लोकसभेचे त्या ठिकाणी ओम बिर्ला यांची निवड झालेली आहे. ते राजस्थानमधून बिलॉंग करतात. त्यानंतर विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी यांची त्या ठिकाणी निवड झालेली आहे. आणि सध्या टोटल म्हणजे जी लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये 74 महिला खासदार झालेल्या आहेत. जर असा प्रश्न आला की किती महिला खासदार झाले तर 74. टोटल 292 जागा इंडियाला मिळाल्या आणि त्यांचं सरकार त्या ठिकाणी स्थापन झालेलं आहे. त्यानंतर जर राज्यसभामध्ये 250 जागा असतात, 250 सदस्य, तर निवडून जातात 238 आणि 12 जणांची राष्ट्रपतीद्वारे निवड केली जाते. तर ही निवडणूक दर 2 वर्षांनी निवडणूक होती. ह्या सदस्यांचा कालावधी 6 वर्षाचा असतो. लोकसभेचा कालावधी असतो 5 वर्षाचा. तर 1/3 खासदार दर 2 वर्षांनी निवृत्त होतात. लक्षात आलं का? 1/3 खासदार राज्यसभेवर दर 2 वर्षांनी नियुक्त होतात. महत्त्वाचं आहे. आणि हे जे राज्यसभेवर जाणारे सदस्य असतात ते आमदारांच्या मतावर निवडून जातात. तर राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? देशाचे उपराष्ट्रपती. लक्षात ठेवा. आणि त्यानंतर महाराष्ट्र बघा, महाराष्ट्रामध्ये विधानसभा सभापती आहेत राहुल नॉर्वेकर. त्यानंतर विधानसभेचे उपसभापती आहेत नरहरी झिरवळ. त्यानंतर विधान परिषद सदस्य आहेत. विधान परिषदचे अध्यक्ष आहेत नीलम गोरे. उपाध्यक्ष पण त्याच आहेत नीलम गोरे. आणि विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत विजय वडेट्टीवार. आणि विधान परिषद विरोधी पक्षनेते आहेत अंबादास दानवे. तर फरक लक्षात घ्या. विधानसभा सभापती कोण? व्यवस्थित लक्षात ठेवा, राहुल नॉर्वेकर. विधानसभा उपसभापती नरहरी झिरवळ. विधान परिषद त्यानंतर आली. विधान परिषद आणि विधानसभापती. विधानसभेच्या जागा असतात 288, विधान परिषदेत 78 जागा. सध्या 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. लक्षात आलं का? ही महत्त्वाची घटना आहे. तर त्या ठिकाणी आपण ॲड केलेलं आहे. परीक्षेच्या दृष्टीने सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.